दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवरती मुंबई आहे असा अलर्ट पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांनी दिलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि यामुळेच आता मुंबई पोलीस चांगले सतर्क झालेत। पोलिसांनी विविध भागामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवरती मॉक ड्रिल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। शहरामधल्या सर्व डीसीपींना त्यांच्या झोनमध्ये सुरक्षा व्यवस्थेवरती विशेष लक्ष देण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। शुक्रवारी पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये मॉक ड्रिल केलं। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली आणि गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य रोखण्याचं पोलिसांच्या समोर आव्हान आहे। त्यामध्येच आता दहशतीचा हा अलर्ट आलाय, त्यामुळे मुंबई पोलिसांची चिंता वाढली आहे। आणि याविषयी बोलूयात, अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अभिषेक, आपण बघतोय पुन्हा एकदा मुंबई दहशतवाद्यांच्या हिट लिस्ट वरती आहे, अशी कुणकुण पोलिसांना लागलेली आहे। त्यामुळेच कुठेतरी सेंट्रल एजन्सीज कडनं आलेला अलर्ट हा मुंबई पोलिसांनी देखील सतर्कतेचा इशारा म्हणून घेण्यात आलेला आहे। एकूण काल जर पाहायचं तर काही ठिकाणी मॉक ड्रिल्स जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळालेला आहे। प्रामुख्यानं क्रॉफर्ड मार्केट हा जो परिसर आहे इथं मॉक ड्रिल पोलिसांकडनं घेण्यात आली। मोठ्या प्रमाणात गर्दीचा परिसर आहे, सोबतच काही धार्मिक स्थळं देखील या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका आहे, त्या पार्श्वभूमीवर कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडनं देखील खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे। एकूणच मुंबई शहर असेल किंवा मग मुंबई परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांकडनं बंदोबस्त आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। अगदी धन्यवाद अभिषेक या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।